हे यू ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये मी खूप खूप स्वागत करते. तर आज आहे सॅटर्डे, आज वीकेंड आहे आणि ऑफिसला पण सुट्टी आहे. तर आज थोडा बाहेर जायचा प्लॅन बनवला आहे. आम्ही चाललो तुळशीबागेत थोडीशी शॉपिंग करायची आणि लास्ट वीकमध्ये मी ड्रेस आणला होता तिथून. तो मला ॲक्च्युली एक साईज थोडासा छोटा होता, तर तो पण मला एक्सचेंज करून आणायचा आहे आणि थोडंफार काही चांगलं वाटलं तर तेही आम्ही शॉप करू. तर माझ्यासोबत आई आणि अयोध्याला मी घेऊन चालली आहे. पटपट आता सगळी कामं आवरून घेते म्हणजे आम्हाला लवकर निघायला आणि जेणेकरून आम्ही 2 ते 3 वाजेपर्यंत परत रिटर्न येऊ. तर चला आवरूया सगळं पटापट. अयोध्याला मी आंघोळ घातली आणि तिला झोपून दिलं आहे. मी तुम्हाला दाखवते. मी AC ऑन केला आहे आणि मस्त झोपली आहे ती इथे. ॲक्च्युली तिला आम्ही एकटं नाही सोडत, तिचे डॅडा आहेत बेडवरती म्हणून मी तिला बेडवर झोपवले, नाहीतर असं मी तिला खालीच झोपवते. बाकीचं जेवण माझं रेडी आहे, फक्त भाकरी करायची राहिली तेवढं करते आणि मग जेवण घेतात म्हणजे आवडून निघायला. लापसी मी लवकर व्हावी म्हणून कुकरलाच लावली होती. काढून घेते मी एका डब्यामध्ये. बाकीचं काम आवरलेलं आहे माझं सगळं, फक्त आता किचन ओटा क्लीन करायचा आहे. पण त्याच्या आधी मी जेवण करून घेते म्हणजे निघायला. जेवण झालं की सगळी भांडी एकदमच होतील आणि मग असं आवरून निघता येईल. तर आधी मी थोडंसं खाऊन घेते आणि तिथे गेल्यावर तर काही ना काहीतरी खाणं होतच बाहेर. तर मी थोडंसं जेवून घेते आता. स्वयंपाक मी पटपट रेडी करून घेतला आहे. भाकरी बनवली आहे, इथे भात आहे, इथे वरण आहे, हे भजी बनवलेत, त्याच्यानंतर ही भेंडीची भाजी आणि लापसी बनवली. तर मी आता पटकन जेवून घेते. तर आता मी जेवण करून घेते. अयोध्याला मी छान रेडी केलंय, तिला फ्रॉक घातला युनिकॉर्नचा, छान दिसतीये ती, क्यूट दिसते एकदम. आता मी पण पटकन रेडी होते. इथे मी पण छान रेडी झाली आहे. आता निघतो आम्ही जायला. तर आम्ही चालत आता बस स्टॉपवर चाललो आहे. बसने जातो, तिथून मग गणपतीला पण जाता येईल अयोध्याला घेऊन. चला चला चला, उशीर होते आपल्याला. चला पटपट, चला 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 चला. कुठे चाललोय आपण? कुठे जायचंय आपल्याला? खूप जायचंय ना? खूप जायचंय. त्या फर्स्ट टाइमच बसमध्ये बसली आहे. तिचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे बसमध्ये आणि ती खूप एन्जॉय करते. पाणी खराब झालं नदीमधलं. पाणी किती खराब झालं. हात काढायचा बाबा. आम्ही पोहोचलो आता तुळशीबागेमध्ये. आई त्यांच्यासाठी इयरिंग चॉईस करतात ते आणि अयोध्याचं चाललंय दे 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 दे, तुला सगळंच पाहिजे असतं. आता आम्ही तुळशीबागेतल्या गणपतीच्या इथे आलोय.
आयु चाय कर. या इकडे 150-200 आयु जय बाप्पा कुठे आहे? जय कुठे आहे? गणपती बाप्पा कुठे आहे? कुठे आहे गणपती बाप्पा? कुठे? थोडीफार ज्वेलरी बघतो आम्ही आता. बघू काय आवडतंय का. असं काही मी घालत नाही. तर आम्ही त्यांनी ह्या वेअर केलेल्या गोल्डन कलरच्या प्लेन बँगल्स घेतल्यात. साडी चॉईस करते मी माझ्यासाठी. मी ही साडी फायनल केली आहे माझ्यासाठी. आई चांगली वाटते ना. हीच फायनल करते मग. छान वाटते. हे बघा किती फ्रेश मोगऱ्याचे गजरे लावलेत विकायला. छान आहे बघ. हे बघ फुलं किती छान आहे बघ. हे बघ है ना. हे बघ चाफा मस्त मस्त आहे बघ. छान. भूक लागली म्हणून इथं जवळच एक समाधान म्हणून हॉटेल होतं. तिथे आम्ही काहीतरी खातो. आम्ही एक मैसूर मसाला डोसा आणि एक साधा डोसा ऑर्डर केला आईंसाठी. अयोध्याला पण थोडं थोडं चारते माझ्यासाठी. कसं झालंय आई काय काय करायची काय काय करायची. घरी जाऊ आता आपण. घरी जायचं ना. मी तुम्हाला दाखवते आता काय काय शॉपिंग केली आहे. ही आईंची चप्पल. ही एक स्लिंग बॅग घेतली आहे. अयोध्याला एक घरी घालायला चप्पल घेतली आहे. आणि ही आईंनी काय ब्रिंगराज पावडर घेतली एक. अजून काय हे इयरिंग्स घेतलेत. ठीक आहे एवढी प्राइस. हे क्लिप्स घेतले आईंना. असे 500 रुपये. हा ड्रेस घेतलाय सारिका ताईंना. आणि जो एक्सचेंज करायचा ड्रेस होता ब्लॅक कलर त्यांच्याकडे एक्सेल मध्ये अवेलेबल नव्हता. मग मी हा कलर चूज केला. बांगड्या पण आणायचे मी अख्ख्या बांगड्या फेकून दिल्या. कलर गेला. आणि ही एक साडी घेतली आहे लेस बॉर्डरवाली. घरी येऊन मी छान फ्रेश झाली आहे. दगडूशेठला तर काही जाता नाही आलं कारण की खूप गर्दी होती. आज सॅटर्डे असल्यामुळे जास्तच गर्दी होती आणि खूप वेळ लाईनमध्ये थांबावं लागलं असतं. म्हणून आम्ही मग जाता जाताच ऑटोमधून दर्शन घेतलं. पण हा तुळशीबागेतल्या गणपतीचं तेवढं दर्शन झालं. गर्दी होती पण ठीक आहे. तिथं आपण गेलोच होतो तर एवढं काय नाही वाटलं. आणि अयोध्याने पण एंडला जास्त त्रास दिला. आधी ती चांगली राहिली बट एंडला खूप जास्त रडायला लागली. मग आम्ही निघालो तिथून लगेच. तरी निघता निघता आम्हाला 6 वाजले असेल. घरातून मी अराऊंड 3 o'clock निघालो होतो आणि येता येता 6 वाजले. ऑलमोस्ट 3 तास आम्ही तिथेच होतो. मग आता मला डिनरची प्रिपरेशन करायची आहे. चला आता बघू काय बनवायचं. त्याचं एक मोठं टेन्शन असतं. बघू आता काय होतं आहे. तिकडून येताना अयोध्याची झोपली होती. ती अराऊंड 8:30ला उठली असेल. उठल्यावरती थोडा वेळ तिच्या आजी आजोबांसोबत गार्डनमध्ये खेळली. तोपर्यंत आम्ही दोघांनी जेवण घेतलं. आणि जेवण झाल्यानंतर मी अयोध्याचं खायचं बनवलं. तिला खायला घातलं आणि तिला झोपवलं. तुम्ही बघू शकता ती इथे झोपली आहे. तिला आज फर्स्ट टाईम आम्ही एवढ्या गर्दीत घेऊन गेलो होतो. ठीक आहे तिने थोडा त्रास दिला पण मुलांना सगळ्याची सवय लागलीच पाहिजे. त्याच्यामुळे मी आता तिला सहसा मी नेतच मी जिथे जाईल तिथे. आणि
आणि ठीक आहे, तिला सवय लागायलाच हवी. आणि आता मी माझं जे काय पेंडिंग थोडंफार काम आहे ते आवरते आणि मी झोपून जाते. तर आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया. तुम्हाला जर माझा व्लॉग आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. मला असंच सपोर्ट करत राहा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.